तुमच्यात आत्मविश्वासाची कमी नाही, फक्त तुम्ही स्वतःला कमी लेखता. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही करत असतो. जबाबदाऱ्या पार पाडत असतो, इतरांसाठी स्ट्रॉंग राहतो, इतरांचं कौतुक करतो. पण स्वतःला कधी हा प्रश्न विचारला आहे का? तुम्ही स्वतःसाठी किती स्ट्रॉंग आहात? थोडीशी चूक झाली की आपण स्वतःला दोष देतो. पण एखादी गोष्ट जर चांगली केली तर स्वतःचं कौतुक करायला आपल्याला संकोच वाटतो. आजचा हा व्हिडिओ स्वतःशी स्वतःचं असलेलं नातं सुधारण्यासाठी आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आत्मसन्मान म्हणजे काय, तो रोजच्या सवयीतून कसा वाढतो, स्वतःचं कौतुक करणं का गरजेचं आहे आणि आत्मविश्वास हळूहळू पण कायमस्वरूपी कसा तयार होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर स्वतःकडे बघण्याची तुमची दृष्टी नक्कीच बदलेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आत्मसन्मान म्हणजे काय? आत्मसन्मान म्हणजे मी स्वतःला किती किंमत देते. तुमचं शिक्षण, पैसा, लोकांची मते ही आत्मसन्मानाची मोजपट्टी नाही. आत्मसन्मान म्हणजे मी माझ्या भावना किती महत्त्वाच्या मानते, मी स्वतःशी कसा संवाद साधते, मी स्वतःचा किती आदर करते. ज्याचा आत्मसन्मान कमी असतो तो सतत विचार करत असतो, लोक काय म्हणतील. आणि ज्याचा आत्मविश्वास स्ट्रॉंग असतो तो स्वतःचा विचार करून आपल्या मनाचंच ऐकत असतो. रोजच्या छोट्या छोट्या सवयी ज्या आत्मसन्मान वाढवतात. आत्मसन्मान एका दिवसात तयार होत नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून वाढतो. 1. स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. तुम्ही स्वतःशी कसं बोलता? माझ्याकडून काहीच होत नाही, मी कायम चुकते, हे शब्दच तुमचा आत्मसन्मान कमी करतात. आजपासून हे शब्द बदला. मी प्रयत्न करते, मी शिकत आहे, मी परिपूर्ण नाही पण मी प्रामाणिक आहे, असं बोलण्याची सवय लावा. स्वतःसाठी ठरलेला वेळ. दिवसभर सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी दररोज किमान 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. रोज स्वतःसाठी वेळ म्हणजे मी माझ्यासाठी महत्त्वाची आहे, बस इतकंच. छोटे छोटे निर्णय स्वतः घ्या. आज काय खायचं, काय घालायचं, कधी विश्रांती घ्यायची, हे छोटे छोटे निर्णय आत्मविश्वासाचा पाया घालतात. शरीराची काळजी म्हणजेच आत्मसन्मान. पुरेशी झोप घेणे, मेडिटेशन करणं, आरोग्य जपणं ही लक्झरी नाही. स्वतःच्या शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःचा आदर राखणं. स्वतःचं कौतुक करणं. आपण इतरांचं कौतुक करतो, पण स्वतःचं कौतुक म्हणजे गर्व नाही, तो स्वतःशी प्रामाणिकपणा असतो. दररोज रात्री झोपताना स्वतःला प्रश्न विचारा, आज मी काय योग्य केलं, आज मी स्वतःसाठी काय केलं. आज जर फक्त मी प्रयत्न केला इतकंच उत्तर मिळालं तरी ते पुरेसं आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःला मान देतो त्याला जगही मान देतं. आत्मविश्वास कसा वाढतो? आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं असं नाही. आत्मविश्वास म्हणजे भीती असूनही पुढे चालणं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभी राहता, स्वतःचा निर्णय घेता, स्वतःला कमी समजत नाही, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास मोठ्या मोठ्या गोष्टीतून नाही तर लहान लहान गोष्टीतून तयार होतो.
आज एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा आत्मसन्मान तुम्ही स्वतः घडवता. छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या सवयीतून स्वतःशी प्रेमाने वागून स्वतःवर विश्वास दाखवून कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी माझा आत्मसन्मान जपणार आहे आणि वाढवणार आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी स्वतःला कमी लेखते. पुढचा भाग डे 9. आपण पाहणार आहोत आरसा ध्यान, मिरर मेडिटेशन, जे आत्मसन्मान आणखी खोलवर रुजवेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.